नांदुरा एक्सप्रेस न्यूज में इनका स्वागत है। आइए इनसे बात करेंगे जो पेपर के हवाले से जो सोशल मीडिया पे जो चल रहा है, नांदुरा जो घटना घटी है उसके बारे में सर से पूछते हैं। सर से हमारा पहले नाम बोलिए। मी गोपाळ राजेश्याम नालट, राहणार नांदुरा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। सर आप पुलिस स्टेशन में जो गए थे उस टाइम काय के लिए गए थे आप? मी सांडपाण्याचा एक साधा तक्रार अर्ज घेऊन गेलतो सांडपाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी। तर त्यांनी मला तो अर्ज 2 घंटे झाले बसून ठेवला, नंतर अर्ज वाचला आणि फेकून दिला आणि शिवागार चालू केली। सर वहाँ पर जब आप अर्जा लेके गए थे स्टेशन डायरी पे, तो वहाँ पर मतलब कुछ और दूसरे भी लोग थे क्या? मतलब वहाँ गर्दी थी क्या इसलिए सर ने तुमको बैठे थे? तो नाही, गर्दी तर तिथं काही नव्हती, पण त्यांनी मला म्हटलं अर्धा तास बस। मी म्हटलं ठीक आहे, अर्धा तास बसलो। वहाँ पूरी घटना क्या घटी सर? तर त्याने मला 2 तास माझा अर्ज घेण्यास मनाई केला। नंतर तो अर्ज वाचला आणि फेकून दिला, म्हणाला तू मारामारी कर, हातपाय तोड, नंतर आम्ही तो अर्ज घेऊ। नांदुरा पुलिस स्टेशन के अंदर पहली बार ऐसी घटना घटी, जबकि पुलिस प्रशासन का डिपार्टमेंट अच्छा है, वहाँ के पीआई साहब अच्छे हैं, लेकिन पहली बार जो सोशल मीडिया पे जो वायरल चल रहा है इनका वीडियो, वो हवाले से हम इनसे सवालों जवाब कर रहे हैं। और जो पेपर में जो चल रहा है, पत्रकार पूरे एक्टिव हो चुके हैं, किसी पे घटना ना घटे, किसी पे अत्याचार ना हो, इसलिए सर से हम अहम मुद्दे की बात करेंगे। सर जो वीडियो में जो दिख रहा है, क्या या वो आपको पुलिस वाले समझो पीट रहे हैं और उसमें वो कह रहे हैं सर क्या तुमने मुझे गालियां दी, तो पीटने की वीडियो दिखाई दे रही है? वीडियो क्यों नहीं दिखाई दी? तो जो आपने उसको उनको गाली दी तो आपने गाली दी है? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझं म्हणणं आहे पोलीस स्टेशन मध्ये रेकॉर्डिंग बी आहे, व्हिडिओ बी आहे, आवाज रेकॉर्डिंग बी होते माझी। मीनं कधी शिवी दिली असेल पोलिसांना तर तुम्ही अपशब्दही बोलेल असेल वेगळा, तर त्यांनी तो मला दाखवण्यात यावे, ते माझ्यावर खोटा आरोप करत आहे। मैं जब जिस दिन घटना घटी, जब मैं वहां थाने में गया, मुझे जब वीडियो वायरल हुआ, जब मैंने देखा, जब मैंने वहां बात किया, तो कुछ पुलिस के हवाले से हमें मालूम पड़ी कि शिवगाड़ पुलिस को भी वो व्यक्ति ने इन्होंने दिए। इसलिए मैं उनको पूछ रहा हूँ सर आपने वहाँ गालियां गलौज और उसके अलावा आपको सब ने क्या बोले? ऐसा ऐसी ये मामला कहाँ तक बढ़ा आपका? क्या आप मार खाने तक आ गए? ते संबंधित पोलिसांनी फेकून दिला आणि शिवागार चालू केली। त्यांची मानसिकता मला बदलेली दिसली। म्हटलं आपल्याला मारतात की काय, असं होताच मी व्हिडिओ कॉल चालू केला और तू वीडियो कॉल काऊन चालू केला म्हणून मला मारना चालू केला। आपकी आगे की जो है, आगे आप क्या करने वाले हैं? अधिकारी के खिलाफ में क्या करने वाले हैं? कहाँ तक जाएंगे आप? त्या पोलीस साहेबांवर आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही। मी आजच जिल्हा बुलढाणा इथं SP साहेबांना, जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांना अर्ज सादर करून आलो। तुम्ही उचित कारवाई तुमच्या डिपार्टमेंट मार्फत नाही करण्यात आली तर मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्यास तयार आहे। अच्छा, वो सर एक विषय ये है कि दोबारा जो मैंने अभी पेपर के हवाले से जो देख रहा हूं, मैं पेपर में पत्रकारों में एक्टिविटी रहते हुए पेपर में आपने जगह जगह पे निवेदन दिए, वो मांग कर रहे हैं कार्रवाई को लेकर, तो जैसा आपका आगे कोर्ट में जाने का ये उसको लेकर इरादा है क्या? हाँ, मी कोर्ट घेऊन जाईनच, कारण की हा माझी एकटा अत्याचार नसून पुऱ्या जनतेवर आहे। साधारण माणूस कोणीही जाईन, अर्ज देईन, त्यांनी त्यांच्या हिशोबाने कारवाई करावी। असं तू हातपाय तोड, तू मारामारी कर, नंतर आम्ही तुझा अर्ज स्वीकारू असं म्हटल्याबरोबर मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की सर हातपाय तुटायच्या पहिले आम्ही आलो, हे घटना घडू नये म्हणून आलो, तुम्ही कसे कसे काय म्हणतात? तर त्यांनी शिव्या देणं चालू केले आणि अर्ज फेकून दिला। माझा व्हिडिओ मी जडून काढणं चालू केला, तडून खाली पडलेला अर्ज दिसते, तडून उचलून साहेबांकडे दिला आणि तिथून तुम्ही व्हिडिओ कॉल काढला म्हणून मला मारणं चालू केलं। मतलब आपने उनको अर्जा आपने स्टेशन डायरी पे दिया? हो। तो देने के बाद में सर ने देखी और बाद में फेंक दिया, आपका ऐसा बोलना है? हाँ, देखिए पड़े भी उसने पूरा सर ने भी पढ़ा? हाँ, पूरा पढ़ा सर आपके दिमाग में ऐसा कैसा आया कि साहब आपको मारने वाले या गाली गलौज देने वाले? आपने जो कैमरा जो लोकेशन कैमरा जो चालू किया, आपके दिमाग में कैसा था कि ये यहाँ पर कुछ घटना घटने वाली है वीडियो, मतलब जो टाइमिंग के साथ में आपने जो वीडियो बनाया तो या माझ्या मोबाईल मध्ये 4-5 महिन्यापासूनच होती आणि माझा जो मोबाईलचा स्क्रीन आहे तो खराब असल्यामुळे मी ती ॲप डाउनलोड केली। सर आप कोई संगठन में है क्या? संगठन में हा, मी माहिती अधिकार संघर्ष समितीचा पदाधिकारी आहे, नांदुरा समन्वय दायित्व आहे आणि माझी ॲम्ब्युलन्स आहे, मालक मी आहे आणि चालक बी मीच आहे, प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स आहे, आरोचा व्यवसाय आहे, त्याच्यानं मला हे बरेच माहिती मोबाईलची ऍक्टिव्ह असल्यामुळे मला सगळं माहिती आहे। सर जब हम भी पत्रकार है,
हम जब कभी कोई ऑफिस में जाते हैं तो किसी कोई भी डिपार्टमेंट संबंधित अधिकारी से मुलाकात करते हैं तो हम उनकी इजाजत लेते हैं, उसके बाद वीडियो बनाते हैं। तो आपने इजाजत ले बिगर वीडियो बनाई थी का उनकी? नाही सर, सगळ्यात मी ना हायकोर्टाचा निर्णय वाचला, बरेचदार वाचला. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनचे व्हिडिओ, कोणत्याही सरकारी कार्यालयाचे तुम्ही व्हिडिओ काढू शकतात. आणि सोशल मीडियातून आपले अमरावती मुख्य आयुक्त यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर येतच राहतात की तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनचे व्हिडिओ काढू शकतात. बरेच अधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी संमती दिला, सांगितलं. याच्यानंतर प्रत्येक जनतेला माहिती आहे की तुम्ही व्हिडिओ कॉल काढू शकता. आणि मी 2 तास होते, मी व्हिडिओ काढला नाही. 2 तास पोलीस स्टेशन मध्ये होतो, पण हे घटना त्यांनी शिव्या दिल्यानंतर काढली मी ना. अच्छा, आपका बोलना है तो आपको उन्होंने गालियां दी है, इसके लिए आपने लोकेशन कैमरे की टाइमिंग के साथ में वीडियो बनाया. नहीं तो मेरे को तो 2 तास थे, मी कार्यालयात 2 घंटे होतो, व्हिडिओ काढलाच नाही ना, फोटो काढला नाही. मी तर मुकाडाना खाली बसलेला होतो. हम नांदुरा शहर में रहते हैं, लेकिन हमने देखे है अभी तक पहली बार ये घटना सामने आ रही है। नांदुरा पुलिस स्टेशन के सभी कर्मचारी, अधिकारी, बहुत से हमको पाला पड़ा है, लेकिन हमसे कभी भी उनसे हमने अच्छे से बात की, उन्होंने हमसे अच्छे से बात की है। लेकिन पहली बार नांदुरा पुलिस स्टेशन के अंदर ये घटना घटी, ये पुलिस प्रशासन के एक अधिकारी की वजह से नांदुरा शहर के अंदर पुलिस स्टेशन का नाम खराब हो रहा है। और दूसरी बार उन्हें इसके ऊपर ख्याल देना चाहिए। और हम एसपी साहब से और डीएसपी साहब से और हर बड़े वरिष्ठ अधिकारी से चैनल के माध्यम से, नांदुरा एसपी न्यूज़ चैनल माध्यम से मांग करते हैं कि ये इनको इंसाफ मिलना चाहिए। और जो नांदुरा शहर के पुलिस अधिकारी ने, जो एक पुलिस अधिकारी ने यहाँ पर इनके साथ में अत्याचार किए, इनको इंसाफ मिलना चाहिए, ऐसे सर का बोलना है। और पहला और आखिरी सवाल इनसे सर से हम पूछते हैं, सर तुम्हारा आखिरी और पहला विषय जो है, आप कोर्ट में जाएंगे, आपका मतलब आपका कोई केसेस निपटने का इरादा है कि आगे कहीं आपको आगे बढ़ाना है केस को? जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या गोष्टीसाठी लढत राहीन. आणि तुम्हाला एक सवाल या व्हिडिओच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे, पोलीस स्टेशनने सांडपाण्याचा विषय जाणे गुन्हा आहे का, तुम्हाला विचारत आहे, तुमच्या माध्यमातून जनतेला विचारत आहे. आणि मला शिवीगाळ पोलीस करत असल्यामुळे मी व्हिडिओ करणे गुन्हा आहे का, हे तुमच्या माध्यमातून मला सांगण्यात यावे किंवा जनतेने मला सांगण्यात यावे. मीने व्हिडिओ कॉल काढला नसता, ते मला मारून राहिले, मी त्यांना सर म्हणून राहिलो, त्यांना हायकोर्टाचा विषय सांगू, सरांचा, कुलकर्णी मान्य जज साहेबांचा सांगून राहिलो. ते कोर्टाचा एक प्रकारे अपमान आहे, तरी ते मला हाणत आहे. त्यांना एवढा स्पष्ट आणि सांगूनही त्यांना सर म्हणत आहे, ते मला हाणत आहे. हे कुठेतरी चुकते. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी अजून एक अभिनंदन करतो की तुम्ही माझ्यासाठी धावून आले, याच्या बाद तुमच्यासाठी धन्यवाद. तुम्ही मला न्याय देसान, माझे प्रश्न जनतेसमोर पोहोचवसान, पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवसान, याच्यासाठी मी तुमचा आभार. माझ्या माध्यमातून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता.